मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. आजकाल अँड्रॉइडपेक्षा आयफोन वापरण्याची संख्या जास्त होत चालली आहे. मात्र अजूनही त्यांना व्हॉट्सअप वापरताना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. जसे की एकाच फोनमध्ये एका व्हॉट्सअपवर 2 अकाउंट उघडता येत नाहीत. ऑफिसचं काम आणि पर्सनल लाईफ एकत्र झाली की माणसाची किती गोची होते हे एका आयफोन युजरपेक्षा चांगलं दुसरं कोण जाणू शकणार. ऑफिसच्या लोकांसाठी व्हॉट्सॲप बिझनेस डाउनलोड करा किंवा मग थेट खिसा सेल करून दुसरा फोन सोबत बाळगा. आयफोन वापरण्याची ही कसरत आता कायमची थांबणार आहे, कारण व्हॉट्सॲपने अखेर आयफोन युजर्सची सर्वात मोठी अडचण दूर केली आहे. आता अँड्रॉइडप्रमाणेच आयफोनमध्येही एकाच व्हॉट्सॲप ॲपमध्ये 2 वेगळे नंबर वापरता येणार आहेत. आतापर्यंत एकाच आयफोनमध्ये 2 व्हॉट्सॲप चालवायचे असतील तर युजर्सना नाईलाजाने व्हॉट्सॲप बिझनेस ॲपचा आधार घ्यावा लागायचा. पण प्रत्येकालाच बिझनेस प्रोफाईल आवडते असे नाही. आता मात्र नवीन अपडेटमुळे मुख्य व्हॉट्सॲप ॲपमध्येच दोन्ही अकाउंट्स अगदी सहज सांभाळता येईल. हे नवीन फीचर iOSच्या नवीन अपडेटसोबत रोलआउट केले जात आहे. व्हॉट्सॲपने अपडेट टप्प्याटप्प्याने जारी करत असल्यामुळे कदाचित सर्वांनाच एकाच वेळी दिसणार नाही. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये अजून हे फीचर आले नसेल तर काही दिवस वाट पाहावी लागेल. दुसरं अकाउंट ॲक्टिव्ह करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. सर्वात आधी व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये जा. तिथे तुम्हाला ॲड अकाउंटचा पर्याय दिसेल. तिथे तुम्ही तुमचा दुसरा मोबाईल नंबर टाकून किंवा QR कोड स्कॅन करून दुसरा अकाउंट सहज सेट करू शकता. सर्वात महत्त्वाची आणि सुखावणारी गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲपने हे 2 अकाउंट्स पूर्णपणे वेगवेगळे ठेवले आहेत. म्हणजेच तुमच्या ऑफिसच्या अकाउंटचे चॅट्स, नोटिफिकेशन्स किंवा सेटिंग्स तुमच्या पर्सनल अकाउंटमध्ये अजिबात मिक्स होणार नाहीत. त्यामुळे ऑफिसच्या ग्रुपचा मेसेज चुकून फॅमिली ग्रुपवर गेला असा कोणताही घोळ आता होणार नाही. दोन्ही अकाउंटमध्ये स्विच करण्यासाठी तुम्हाला वारंवार लॉग इन लॉग आउट करण्याची अजिबात गरज नाही. स्क्रीनवर खालील असलेल्या यूट्यूबवर फक्त लॉंग प्रेस तुम्ही थेट दुसऱ्या अकाउंटवर जाऊ शकता. तर या टॅबवर नॉर्मल टॅप केल्यास तुम्हाला तुमचे दोन्ही अकाउंट्स एकाच ठिकाणी दिसतील. आयफोन युजर्सचा चॅटिंगचा अनुभव बदलून टाकणारं हे फीचर जर तुमच्या फोनमध्ये अजून दिसत नसेल तर लगेच ॲप स्टोअरवर जाऊन तुमचं व्हॉट्सॲप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करून घ्या. अपडेटनंतर ही फीचर न दिसल्यास थोडी वाट पहा. येत्या काही दिवसात ते तुमच्या फोनमध्ये नक्की ॲक्टिव्ह होईल. रिपोर्ट तिचा जागर न्यूज.